वेलकम स्टुडंट्स, आजच्या या फ्लुइड डायनॅमिक्सच्या लेक्चर नंबर 10 मध्ये स्वागत आहे सर्वांचं। लेक्चर सिरीजच आपण स्टार्ट केलेली आहे। प्रीवियस लेक्चरमध्ये ज्या टॉपिकविषयी डिस्कस केलं तो टॉपिक होता स्टेडी फ्लो काय असतो, अनस्टेडी फ्लो काय असतो, स्ट्रीमलाईन फ्लो कशाला म्हणायचं, ट्यूब ऑफ फ्लो, त्यानंतर टर्बुलंट फ्लो। बऱ्याच विद्यार्थ्यांनी होमवर्कही पाठवलं आहे, अजूनही काही विद्यार्थ्यांचं होमवर्क नाही आहे, पण ठीक आहे, घाई करा आणि होमवर्क लवकर पाठवून द्या। कंप्रेसिबल फ्लो काय असतो, फ्लुइडचा फ्लो, इनकम्प्रेसिबल काय असतो, रोटेशनल काय असतो, इरोटेशनल काय असतो, या सर्व विषयी डिस्कस केला। काल एका विद्यार्थ्यांनी क्वेश्चन विचारला होता, खूप छान क्वेश्चन होता, की त्यांनी सांगितलं होतं सर जर दोन्ही ठिकाणचा एरिया डिफरंट असेल तर काय होणार। म्हणजे फॉर एक्झाम्पल जो ट्यूब ऑफ फ्लो असेल ती ट्यूब ऑफ फ्लो आता अशी असेल, या वेळी इथला एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आणि इथला एरिया ऑफ क्रॉस सेक्शन, या दोन्ही ठिकाणचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन जर डिफरंट असेल तर व्हेलॉसिटीवरती काय फरक पडणार। म्हणजे इथून वॉटरची एंटर झालेली व्हेलॉसिटी आणि इथून वॉटरची बाहेर पडणारी व्हेलॉसिटी, या दोघांमध्ये फरक काय असेल। लिक्विड घेऊ शकता, इथून लिक्विडची एंटर होणारी व्हेलॉसिटी आणि इथूनही बाहेर पडणारी लिक्विडची व्हेलॉसिटी, यामध्ये फरक काय असेल। आता हे तुम्ही ऑब्झर्वेशन करू शकता, म्हणजे साधं प्रॅक्टिकल करणार। कसं प्रॅक्टिकल करणार, हे बघा, लहानपणी आपण खेळतच असतो, सगळेच खेळता, बागेमध्ये पाणी समजा पाणी देत असाल, तुमच्या हातात जर नळी असेल, पाईप असेल, तर तुम्ही काय करता, एखादा तुमचा लहान भाऊ असेल तर त्याच्यावरती पाणी उडवता। कसं पाणी उडवता, तर पाईप तुम्ही जोरात दाबता, हा पाईप असेल, हा पाईप तुम्ही काय करता, प्रेस करता, आणि जसा तुम्ही पाईप प्रेस करता ती व्हेलॉसिटी होते, ती व्हेलॉसिटी वाढते, ॲज वेल ॲज रेंजही वाढते। मग तुम्हाला त्याला भिजवायचं असेल तर तुझं जास्त अंतर असेल, तुम्ही पाईप जोरात दाबता, तिथपर्यंत पाणी पोहोचतं। म्हणजे तुम्ही एक प्रेशर क्रिएट करता, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन कमी करता आणि व्हेलॉसिटी वाढवता। तर ह्या तीन गोष्टीवरती आजचा टॉपिक डिपेंड आहे, आणि त्या टॉपिकचं नाव आहे ऑब्वियसली इक्वेशन ऑफ कंटिन्युटी। इक्वेशन ऑफ कंटिन्युटी, ओके, ठीक आहे। आता हा टॉपिक बोर्डसाठी सुद्धा आहे, हा टॉपिक जेई मेन्ससाठी सुद्धा आहे, प्लस जेई ॲडव्हान्ससाठी सुद्धा आहे। आणि आज आपण या टॉपिकवरती एक जेई ॲडव्हान्स IIT 2004चा एक क्वेश्चन सुद्धा कव्हर करणार आहोत। करायची सुरुवात मग, चला। तर इक्वेशन ऑफ कंटिन्युटी काय, जसं मी आता सांगितलं की एरिया ऑफ क्रॉस सेक्शन जर डिफरंट असेल तर व्हेलॉसिटीवरती काय इफेक्ट पडतो हे आपल्याला बघायचं। ॲक्च्युली इक्वेशन ऑफ कंटिन्युटी आपल्याला सांगतं आहे की इक्वेशन ऑफ कंटिन्युटी विच गिव्स अस और वी टेल अबाउट द कॉन्झर्वेशन ऑफ मास। हे आपल्याला एक्सप्लेनेशन देते, कशाचं एक्सप्लेनेशन देतं आहे कंटिन्युटी इक्वेशन, की मास जे आहे ते मास किंवा रेट ऑफ फ्लो ऑफ मास जे आहे तो कॉन्झर्व होणार आहे। कसा कॉन्झर्व होणार आहे, लक्ष द्या इकडं। या ठिकाणी एक ट्यूब ऑफ फ्लो असेल, सो हिअर इज अ ट्यूब ऑफ फ्लो। नाव water it will be enter from it, and at this end water is leaving from it, obviously, okay। आता या ठिकाणी मी एक एरिया घेतो, दिस इज द एरिया। या एरियामधून वॉटर एंटर होणार आहे, या एरियाला म्हणतोय मी A1, आणि इथे एक एरिया घेतो। हा जो एरिया घेतलेला आहे यामधून जे वॉटर आहे ते वॉटर आता बाहेर पडणार आहे, त्याचा एरिया किती आहे, A2 आहे। फ्लुइड कसा आहे, स्टेडी आहे। आता मी कालच सांगितलेलं आहे स्टेडी फ्लो काय असतं, स्टेडी फ्लो ऑफ फ्लुइड। मग स्टेडी फ्लो ऑफ फ्लुइड काय असणार आहे, सिंपल्स रिझन आहे की एरियामधून जेवढे काही मॉलिक्युल्स आहे, एवढे वॉटरचे मॉलिक्युल्स आहे, लिक्विडचे मॉलिक्युल्स आहे, पहिल्या मॉलिक्युल्सला जी काही व्हेलॉसिटी असेल तीच सर्व मॉलिक्युल्सला व्हेलॉसिटी असणार आहे। त्यांचा पाथ कसा असेल, स्ट्रीमलाईन असणार आहे। त्याच्यानंतर लिक्विड कसं आहे, इनकम्प्रेसिबल आहेत, आणि त्यानंतर हेच घेतलेलं लिक्विड काय आहे, इरोटेशनल आहे। या चार कंडिशन, जे काही फ्लुइड घेतलं ते फ्लुइड कसं आहे, त्याचा फ्लो जो आहे तो फ्लो कसा आहे, स्टेडी फ्लो ऑफ फ्लुइड आहे। जे लिक्विड घेतलं ते लिक्विड ऑब्वियसली नॉन व्हिस्कस असेल, त्याचा जो पाथ असेल तो पाथ स्ट्रीमलाईन फ्लो असणार आहे। त्यानंतर लिक्विड घेतलेलं इनकम्प्रेसिबल असेल। दिस इज द जेवढ्या काही कंडिशन या आयडियल लॉ ऑफ फ्लुइडच्या कंडिशन आहे। आणि लास्ट इट इज इरोटेशनल
फ्लुइड कसं आहे इरोटेशनल. या सर्वच्या सर्व कंडिशन या आयडियल फ्लुइडच्या आहे. घेतही असताना आपल्याला आयडियल फ्लुइडच घ्यायचं आहे. क्लिअर झालं सर्वांना? या चारही कंडिशन मी एकदा परत रिमेंबर करून दिल्या, व्यवस्थित लक्षात ठेवा. ठीक आहे, आता पुढे चालूया. इथं येतो. आत्ताच आपण घेतलं की हे नंबर ऑफ मॉलिक्युल्स आहेत, हे नंबर ऑफ मॉलिक्युल्स ह्या एरियामधून क्रॉस होत आहे. ठीक आहे, हे मॉलिक्युल्स याच्यामधून क्रॉस झाले. मग हा फर्स्ट मॉलिक्यूल होता, तर आता फर्स्ट मॉलिक्यूल कुठं आला? या ठिकाणी आला, हा फर्स्ट मॉलिक्यूल. ओके, याचा फ्लो जो आहे तो फ्लो कसा आहे? स्ट्रीमलाईन आहे. मग असे काय असेल? नंबर ऑफ स्ट्रीमलाईन फ्लोज असतील, असे नंबर ऑफ स्ट्रीमलाईन्स असतील. आता एक महत्त्वाचा पॉईंट, जेवढं अमाऊंट ऑफ वॉटर, जेवढं अमाऊंट ऑफ फ्लुइड आपण एरिया A1 मध्ये एंटर करणार आहोत, सेम अमाऊंट ऑफ फ्लुइड आपल्याला A2 मधून भेटणार आहे. बरोबर आहे का? काही चुकतंय? व्यवस्थित लक्षात घ्या. जेवढं मास आपण A1 मध्ये एंटर करणार आहोत, सेम अमाऊंट ऑफ मास A2 मधून बाहेर पडणार आहे. असं कुठेही झालंय का की A1 मध्ये आलेलं मास आणि इथं कोणीतरी एक बफर आहेत किंवा एखादा व्यक्ती ठेवलेला आहे, पाईप आहे, पाईप तो स्वतःकडे तेवढं जे लिक्विड आलेलं आहे ते लिक्विड स्वतः ॲब्सॉर्ब करून घेतोय? असं होत नाही आहे. जेवढं लिक्विड याच्यामधून एंटर झालं, सेम अमाऊंट ऑफ लिक्विड यामधून बाहेर पडतंय. क्लिअर झालं? म्हणजे या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की रेट ऑफ फ्लो ऑफ मास एंटरिंग इन अ पर्टिक्युलर टाइम इंटरवल इज इक्वल टू रेट ऑफ फ्लो ऑफ मास लिव्हिंग ॲट सेम टाइम ऑफ इंटरवल. बघा मी काय परत एकदा सांगतो, जेवढा अमाऊंट ऑफ मास एंटर होणार आहे 1 सेकंडमध्ये, 1 सेकंड घेतो, सेम अमाऊंट ऑफ मास 1 सेकंडमधून बाहेर पडणार आहे. हे तर पटतंय तुम्हाला सर्वांना? नक्की? कन्फर्म? बघा, जेवढा अमाऊंट ऑफ वॉटर याच्यामध्ये एंटर झालं 1 सेकंडमध्ये, तेवढंच अमाऊंट ऑफ वॉटर 1 सेकंडमधून बाहेर पडणार आहे. सिम्पलचं सोल्युशन झालं. म्हणजे या ठिकाणी आपण असं म्हणणार की रेट ऑफ फ्लो ऑफ मास एंटरिंग इन टाइम इंटरवल डेल्टा टी, कुठलाही टाइम तो असू शकतो, इज इक्वल टू रेट ऑफ फ्लो ऑफ मास लिव्हिंग इन दी सेम टाइम इंटरवल. क्लिअर झालं? मग चेंज काय झाला? फक्त एरिया. मग आता एरिया चेंज जर झाला असेल तर आता काय काय चेंजेस होतं ते आपल्याला बघायचं. चला मग आता सुरुवातीला घेऊ. आता मी काय करतो, हे सगळं रफ करतो, याची गरज नाही आपल्याला, फक्त मला हे वरच्या लेअरची गरज आहे. जेवढे काही एका लेअरचं आपण ऑब्झर्वेशन घेणार आहोत ते सेम सगळ्या लेअरचं ऑब्झर्वेशन असेल. ठीक आहे, चला. आता या ठिकाणी आपण असं ऑब्झर्व करूया की आपला जो फर्स्ट मॉलिक्यूल होता किंवा जो फर्स्ट पार्टिकल होता त्या फ्लुइडचा, त्या फर्स्ट पार्टिकलने ज्यावेळेस एरिया A1 क्रॉस केला त्यावेळेस ॲक्च्युअल किती डिस्टन्स कव्हर केलं ते आता आपल्याला फाईंड करायचं. ओके, बघा मग आता याच्यामध्ये हा फर्स्ट पार्टिकल आहे. फर्स्ट पार्टिकल कोणचा आहे? ऑब्वियसली हा फर्स्ट पार्टिकल. याने काय केलं? एरिया A1 क्रॉस केला आणि एरिया A1 क्रॉस करून तो ह्या डिस्टन्सवरती पोहोचला आहे. मग तुम्हाला विचारलं जाईल किंवा तुम्हाला मी विचारलं आहे की याने किती डिस्टन्स कव्हर केलं. डिस्टन्स कसा असेल तर याने कव्हर केलेलं डिस्टन्स असणार आहे यस. त्यानंतर याला ऑब्वियसली काही वेलॉसिटी असेल, ती असणार आहे v. आणि किती टाईम लागला? डेल्टा टी. किती डिस्टन्स कव्हर केलं? v मल्टिप्लाय बाय डेल्टा टी. याला मी म्हणतो v1 असेल ती वेलॉसिटी, फर्स्ट पार्टिकलची वेलॉसिटी. ती सर्व पार्टिकलची वेलॉसिटी असेल. म्हणजे सेकंड पार्टिकलसुद्धा किती डिस्टन्स कव्हर करणार आहे? v1 मल्टिप्लाय बाय डेल्टा टी. थर्ड पार्टिकलसुद्धा किती डिस्टन्स कव्हर करणार आहे? v1 मल्टिप्लाय बाय डेल्टा टी. लास्ट पार्टिकलसुद्धा किती डिस्टन्स कव्हर करणार आहे? v1 मल्टिप्लाय बाय डेल्टा टी. सो फर्स्ट पार्टिकलने इथपर्यंत पोहोचण्यासाठी किती डिस्टन्स कव्हर केलं? तर ते डिस्टन्स मी लिहून घेतो. ते डिस्टन्स असेल v1 मल्टिप्लाय बाय डेल्टा टी एवढं. झालं? समजलं सर्वांना? म्हणजे या ठिकाणी आपण सिंपल म्हणणार की मास of the fluid, flow of the fluid entering into area A1 in time delta t is. बघा, मास ऑफ द फ्लुइड एंटर झालं कुठल्या एरियामध्ये? A1. टाइम किती घेतला? डेल्टा टी. मग किती अमाऊंट ऑफ मास ऑफ फ्लुइड एंटर झालं? मास काय असतं? डेन्सिटी मल्टिप्लाय बाय व्हॉल्यूम. बरोबर आहे? ओके. डेन्सिटी ऑफ फ्लुइड किती आहे? इथंच मी एंटर करून घेतो. डेन्सिटी ऑफ फ्लुइड, मास म्हणजे काय आलं? डेन्सिटी मल्टिप्लाय बाय व्हॉल्यूम. इथं लिहिलं डेन्सिटी. आता व्हॉल्यूम लिहायचं.
व्हॉल्यूम कसं लिहू शकतो आपण? मी तुम्हाला अगोदरच सांगितलं आहे, एरिया मल्टिप्लाय बाय डिस्प्लेसमेंट और एरिया मल्टिप्लाय बाय डिस्टन्स. किती डिस्टन्स कवर केलं? V1 मल्टिप्लाय बाय टी. एरिया किती होता? A1. मग तो किती येऊन जातो? A1 मल्टिप्लाय बाय V1 मल्टिप्लाय बाय डेल्टा टी. सो या ठिकाणी तुम्ही सिंपल सांगणार डेन्सिटी मल्टिप्लाय बाय व्हॉल्यूम. किती आलं व्हॉल्यूम? A1 V1 डेल्टा टी. दिस इज इक्वेशन फर्स्ट. सोपं आहे. काय झालं फक्त? किती अमाऊंट ऑफ मास त्याच्यामध्ये एंटर झालं एरिया A1 मध्ये, एका टाईम किती होता डेल्टा टी मध्ये, ते मास लिहिलं फक्त डेन्सिटी मल्टिप्लाय बाय व्हॉल्यूम. व्हॉल्यूम कसं लिहिलं? एरिया मल्टिप्लाय बाय डिस्टन्स. ते V1 मल्टिप्लाय बाय टी काय आलं आहे? त्याच्यावालं डिस्टन्स आलं आहे. बघा, एरिया मीटर स्क्वेअर, डिस्टन्स मीटर, मीटर स्क्वेअर प्लस मीटर किती आलं? मीटर क्यूब. म्हणजे हे व्हॉल्यूम आपल्याला सांगते. सो या ठिकाणी तुम्ही सिंपल सांगणार ना व्हॉल्यूम, रेट ऑफ फ्लो ऑफ व्हॉल्यूम, रेट ऑफ फ्लो ऑफ व्हॉल्यूम, फ्लो ऑफ व्हॉल्यूम. रेट ऑफ फ्लो ऑफ व्हॉल्यूम किती आहे? A1 V1 मल्टिप्लाय बाय डेल्टा टी. बरोबर, A1 V1 मल्टिप्लाय बाय डेल्टा टी. मग आता ही जी आहे व्हेलॉसिटी, याचं युनिट काय येतं बघूया. युनिट काय असेल बघा, रेट ऑफ फ्लोचं युनिट काय असतं बघा. एरिया काय आहे? मीटर स्क्वेअर. व्हेलॉसिटी काय आहे? मीटर पर सेकंड. म्हणजे हे काय असणार आहे? मीटर पर सेकंड मल्टिप्लाय बाय सेकंड. सेकंड सेकंड गेट कॅन्सल. किती आलं? मीटर क्यूब. आपला रेट ऑफ फ्लो ऑफ व्हॉल्यूम आला का? मीटर क्यूब आला आहे. व्हेरी गुड. ही त्याच्यावाला आन्सर असेल. ठीक आहे, कन्फर्म. ओके. बघा काय काय भेटलं. मास ऑफ द फ्लुइड एंटरिंग इन टू A1 इन टाइम डेल्टा टी, रो A1 V1 डेल्टा टी. रेट ऑफ फ्लो ऑफ व्हॉल्यूम A1 V1 मल्टिप्लाय बाय काय असेल? डेल्टा टी असेल. सो एवढा अमाऊंट ऑफ फ्लुइड यामध्ये एंटर होणार आहे आणि सेम अमाऊंट ऑफ फ्लुइड त्यामधून आता बाहेर पडणार आहे. बट एरिया इथं चेंज झाला. ठीक आहे. मग आता हे मॉलिक्युल्स असे फ्लो होत इथपर्यंत पोहोचलेले आहेत. 3 किती मॉलिक्युल्स घेतलेले आपण? 4, 5 मॉलिक्युल आहे. 3, 4 आणि 5. आता हे याला क्रॉस करणार. बरोबर. मग आता फर्स्ट मॉलिक्युलने किती डिस्टन्स कव्हर केलं ते फाईंड करूया. फर्स्ट मॉलिक्युलने याचा एरिया असेल A2. फर्स्ट मॉलिक्युलने कव्हर केलेलं डिस्टन्स आता फाईंड करायचं. किती डिस्टन्स कव्हर केलं बघा. फर्स्ट मॉलिक्युलने, इथल्या फर्स्ट मॉलिक्युलने ज्यावेळेस एरिया A2 क्रॉस करणार आहे, किती वेळ घेणार आहे? डेल्टा टी एवढा टाईम घेणार आहे. म्हणजे इथं 1 सेकंडमध्ये जर मॉलिक्युल्स एंटर करत असतील तर सेम 1 सेकंडमध्ये मॉलिक्युल्स काय पडणार आहे? बाहेर पडणार आहे. एका सेकंडमध्ये एंटर झालेलं व्हॉल्यूम आणि एका सेकंडमध्ये आउट ऑफ झालेलं व्हॉल्यूम काय असेल? सेमच असेल. का सेम असेल? कारण की जे लिक्विड घेतलं ते लिक्विड कसं आहे? इनकम्प्रेसिबल आहे. लिक्विड कुठेही कम्प्रेस होत नाही आहे, कुठेही त्याची डेन्सिटी चेंज होत नाही. त्यामुळे जेवढा अमाऊंट ऑफ वॉटर एंटर होणार, सेम अमाऊंट ऑफ वॉटर काय असणार आहे? त्यामधून बाहेर पडणार आहे. मग आता बघूया की फर्स्ट मॉलिक्युलने किती डिस्टन्स कव्हर केलं. अगेन किती डिस्टन्स कव्हर केलेलं असेल? टी एस फाईन करायचं. व्हेलॉसिटी मल्टिप्लाय बाय टाईम असेल. याची व्हेलॉसिटी किती असेल? V2 असणार आहे आणि मल्टिप्लाय बाय काय येऊन जाणार आहे? dt. बघा V1 नाही घेता येणार. का V1 घेता येणार नाही? बघा रे, जर मी याला V1 घेतलं तर हा मॉलिक्युल्स आणि हा एरिया पुढे कंटिन्यू होऊन जाणार. मला V1 घ्यायचं नाही आहे कारण की या ठिकाणी त्याच्यावरची डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी चेंज होते. आणि ॲक्च्युली मला काय फाईन करायचं आहे? ज्यावेळेस एरिया चेंज होणार आहे त्यावेळेस व्हेलॉसिटीवरती काय डिफेक्ट होतो. म्हणजे याची इनिशियल व्हेलॉसिटी जर मी V1 कन्सिडर करत असेल तर फायनल व्हेलॉसिटी ऑब्वियसली मला काय कन्सिडर करायची आहे? V2 कन्सिडर करायची आहे. मग किती डिस्टन्स कव्हर केलं? आलं आहे V2 मल्टिप्लाय बाय डेल्टा टी. आता हे जे होतं ते मास एंटरिंग होतं एरिया A1 मध्ये. आता काय घेणार आहोत आपण? हे दिसतंय सर्वांना? मी बघतो एकदा दिसतंय का? ओके. आता हे झालं मास एंटरिंग. पुढे घेणार आहोत मास ऑफ फ्लुइड लिव्हिंग इनटू A2 इन टाइम डेल्टा टी इज. अगेन सेम काय असणार आहे? डेन्सिटी मल्टिप्लाय बाय व्हॉल्यूम. डेन्सिटी किती आहे? रो. व्हॉल्यूम किती आहे? व्हॉल्यूम असेल एरिया मल्टिप्लाय बाय लेंथ. एरिया आला A2 आणि किती डिस्टन्स कव्हर केला? V2 मल्टिप्लाय बाय डेल्टा टी. सो इथं येऊन जाणार आहे रो मल्टिप्लाय बाय A2 मल्टिप्लाय बाय V2 मल्टिप्लाय बाय डेल्टा टी. दिस इज इक्वेशन 2. आणि पुढे असेल रेट ऑफ फ्लो ऑफ व्हॉल्यूम. किती येऊन जातं? रेट ऑफ फ्लो ऑफ व्हॉल्यूम
किती असेल बोला, रेट ऑफ फ्लो ऑफ व्हॉल्यूम एरिया A2 V2 मल्टिप्लाय बाय डेल्टा टी. ठीक आहे, दिसतंय सर्वांना? ओके. आता सगळे पॅरामीटर्स भेटलेत आपल्याला. जेवढं अमाऊंट ऑफ फ्लुइड याच्यामध्ये एंटर झालं, सेम अमाऊंट ऑफ फ्लुइड आता याच्यामध्ये काय पडलं आहे, यामधून बाहेर आले. म्हणजे ते कॉन्झर्वेशन झालं कशाचं, मासचं. मग बाय द लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास या ठिकाणी वापरणार आपण. सो वी आर युझिंग बाय लॉ ऑफ, सो इथं सिंपल म्हणणार अकॉर्डिंग टू लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास. बोला हा काय रूल आहे, हा रूल सिंपल सांगतो, मास एंटरिंग इंटू ए, किंवा मास ऑफ फ्लुइड म्हणूया, मास ऑफ फ्लुइड एंटरिंग इंटू A1 इन टाइम डेल्टा टी इज इक्वल टू, जेवढा अमाऊंट ऑफ मास त्यामध्ये एंटर होणार आहे सेम अमाऊंट ऑफ मास त्यामधून बाहेर पडणार आहे. दोन्हीसाठी टाईम इंटरवल काय आहे, सेम आहे. म्हणजे एका सेकंडमध्ये एंटर झालेलं जे लिक्विड होतं तेच एका सेकंडमधून बाहेर पडणार आहे. ठीक आहे, पुढं असेल इज इक्वल टू मास ऑफ फ्लुइड लिव्हिंग, इथे दिलंय लिव्हिंग इंटू A2 इन टाइम डेल्टा टी. म्हणजे इक्वेशन 1 इज इक्वल टू काय असेल, इक्वेशन 2 असेल. व्हॅल्यू टाकून देऊ. इक्वेशन 1 काय आलं आहे बघा, इक्वेशन 1 काय आलं आहे, रो A1 V1 डेल्टा टी रो A2 V2 डेल्टा टी. डेल्टा टी गेट कॅन्सल, डेन्सिटी गेट कॅन्सल. डेन्सिटी चेंज झाली आहे नाही, काय होऊन जातं बघा, A1 V1 इज इक्वल टू काय असेल, A2 V2. दिस इज known as इक्वेशन ऑफ कंटिन्युटी. आता हे आलं आहे आपल्याला इक्वेशन ऑफ कंटिन्युटी. पण हे इक्वेशन ऑफ कंटिन्युटी आपल्याला काहीतरी सांगतंय. काय सांगतंय ते बघूया. जर मला व्हेलॉसिटी सेकंड फाइंड करायची असेल, म्हणजे ज्या वेळेस ते वॉटर जे काही लिक्विड असेल जे बाहेर पडते त्याची व्हेलॉसिटी जर मला फाइंड करायची असेल तर त्याची व्हेलॉसिटी किती येऊन जाते बघा, A1 V1 अपॉन A2. बरोबर आहे. जर मला किती अमाऊंट ऑफ वॉटर, किती व्हेलॉसिटीने वॉटर एंटर होत आहे ही व्हेलॉसिटी फाइंड करायची, ती किती येऊन जाते, V1 इज इक्वल टू ती असेल बघा A2 V2 अपॉन A1. या ठिकाणी तुम्हाला दोन्ही व्हेलॉसिटीज भेटलेल्या आहेत. व्हेलॉसिटी लिव्हिंग दी एरिया ऑफ क्रॉस सेक्शन A2 अँड व्हेलॉसिटी एंटरिंग दी एरिया ऑफ क्रॉस सेक्शन A1. यावरून तुम्ही एक सिंपल ऑब्झर्वेशन करू शकता. ऑब्झर्वेशन काय आहे, जर एरिया सेकंड एरिया म्हणजे ज्या याच्यामधून एरिया बाहेर पडतो आहे, ॲक्च्युली लिक्विड ज्या याच्यामधून बाहेर पडतं आहे, ज्या एरियामधून बाहेर पडतं आहे तो डायग्राममध्ये आपण घेतलेला आहे, तो एरिया लार्ज आहे. बरोबर ना, तो एरिया लार्ज ॲज कम्पेअर टू A1 आणि A1चा एरिया काय आहे, स्मॉल आहे A1चा एरिया. तर मला विथ व्हेलॉसिटी भेटेल. इथला जर एरिया वाढला तर ऑब्वियसली व्हेलॉसिटी काय होऊन जाणार आहे, कमी होऊन जाणार आहे. इथला एरिया जर कमी झाला तर व्हेलॉसिटी काय होणार आहे, वाढणार आहे. मग आपण काय करतो बघा, ज्यावेळेस आपण आपला पाईप जो असतो तो पाईपचा एरिया कमी करतो. हा जो पाईप असेल या ठिकाणी आपण असा थंब जोडतो आणि याचा एरिया जो बाहेर पडणारा एरिया असतो लिक्विडचा तो एरिया कमी करतो. आणि एरिया आता ॲक्च्युअल त्याचा एरिया पहिल्यापेक्षा काय झाला, कमी झाला. म्हणजे पाठीमागचा एरिया जास्त आहे, इथला एरिया काय झाला, कमी झाला. म्हणून यामधून जे काही वॉटर बाहेर पडणार आहे त्या वॉटरची जी काही व्हेलॉसिटी असेल ती व्हेलॉसिटी ऑब्वियसली काय होणार आहे, वाढणार आहे. व्हेलॉसिटी वाढली तर रेंज जे काय वाढणार आहे. पॉईंट क्लिअर झाला. खूप सगळ्यांना हा पॉईंट व्यवस्थित समजला असेल. सो इक्वेशन ऑफ कंटिन्युटी काय आहे, एकदम सोपं आहे. A1 V1 इज इक्वल टू A2 V2. जर एरिया कमी झाला तर व्हेलॉसिटी वाढते, जर एरिया वाढला तर व्हेलॉसिटी काय होऊन जाते, कमी होऊन जाते. हेच इक्वेशन सांगत असतं. क्लिअर झालं सर्वांना, कन्फर्म. हे तुम्ही कंप्लीट करून घेऊ शकता. चला यावरती एक प्रॉब्लेम घेऊया.
सो IIT JEE 2004चा एक प्रॉब्लेम आहे. डायरेक्ट आपण IITचाच प्रॉब्लेम घेऊया म्हणजे आपली कन्सेप्टही क्लिअर होऊन जाईल. सो IIT JEE 2004. प्रॉब्लेम मी लिहून देत बसत नाही. प्रॉब्लेममध्ये काय सांगितलं आहे, दिस इज द ग्राउंड सरफेस. त्यानंतर ग्राउंड सरफेसपासून एका हाईटवरती ही जी हाईट दिलेली आहे ही हाईट आहे 1.25 मीटर. 1.25 मीटरवरती एक कंटेनर ठेवलेला आहे. ठीक आहे, हा एक कंटेनर आहे. त्या कंटेनरमध्ये फ्लुइड ठेवलेला आहे आणि एक पिस्टन जोडलेला आहे. ज्या पिस्टनचे जो डायमीटर दिला आहे तो डायमीटर आहे 8 मिलीमीटर. ओके, हा डायमीटर आहे. त्यानंतर ऑब्वियसली यामध्ये काय असणार आहे, फ्लुइड असणार आहे. आणि या कंटेनरला एक स्मॉल ओपनिंग आहे. हे स्मॉल ओपनिंग ज्याचं डायमीटर आहे 2 मिलीमीटर आणि यामधून फ्लुइड काय पडणार आहे, बाहेर पडणार आहे. आता IIT वाल्यांनी एक स्मार्ट वर्क केलं. त्यांनी तुम्हाला विचारलं आहे ज्यावेळेस याच्यामधून फ्लुइड बाहेर पडणार आहे किती हाईटवरती आहे, 1.25 मीटरवरती. 1.25 मीटरवरती. आणि यामधून ज्यावेळेस वॉटर बाहेर पडेल त्यावेळेस त्याची रेंज किती असेल. दे आस्किंग अबाउट द व्हॉट एव्हर द रेंज ऑफ दॅट पार्टिकल. आता रेंज जर म्हणलं, ऑप्शन दिलं आहे, ऑप्शन आहे 1 मीटर, सेकंड आहे 2 मीटर, थर्ड आहे 3 मीटर आणि फोर्थ आहे 4 मीटर. 2 मिनटं पॉज करून तुम्ही याला सॉल्व्हही करू शकता. झाला असेल बघा. प्रॉब्लेममध्ये असं सांगितलं आहे, व्हेलॉसिटी ही दिलेली आहे. ज्यावेळेस हा कंप्रेस केला जाईल त्यावेळेस जी व्हेलॉसिटी आहे ती व्हेलॉसिटी आय थिंक 2 मिनटं. ओके, व्हेलॉसिटी आहे 0.25 मीटर पर सेकंड. ही व्हेलॉसिटी, ह्या व्हेलॉसिटीना याला काय करणार आहोत आपण, कंप्रेस करणार आहोत. कंप्रेस केल्यानंतर फ्लुइड बाहेर पडेल. फ्लुइड बाहेर पडून किती रेंजवरती पडणार आहे ते तुम्हाला विचारलं. रेंज फाईंड करायला लावली. ऑब्वियसली हा प्रॉब्लेम तुम्हाला जरा प्रोजेक्टाईल मोशनसारखा वाटत असेल, बरोबर ना. हॉरिझॉन्टल प्रोजेक्टाईल मोशन. हॉरिझॉन्टल प्रोजेक्टाईल मोशनमध्ये काय करतो, एक पर्टिक्युलर हाईट असते आणि इकडून ऑब्जेक्ट काय होतो, स्टार्ट होतो, तर तुम्हाला विचारलं जातं त्यांनी कव्हर केलेली रेंज विचार. ऑब्वियसली याला व्हेलॉसिटी वाय डायरेक्शनला किती असते, 0, आणि व्हेलॉसिटी एक्स डायरेक्शनला काहीतरी असते, फॉर एक्झाम्पल x मीटर पर सेकंड. मग आपण काय करतो, त्याची व्हेलॉसिटी अलॉंग एक्स डायरेक्शन फाईंड करून घेतो. मग आता इथेही आपल्याला काय करायचं आहे, तर सगळ्यात सुरुवातीला वॉटर या छोट्या डायमीटर असणाऱ्या जो एरिया आहे त्यामधून किती व्हेलॉसिटीना बाहेर येत आहे ते फाईंड करावं लागेल, बरोबर. मग व्हेलॉसिटी फाईंड करायची असेल तर काय वापरणार आपण, सो सोल्युशन घेऊया बाय युझिंग व्हॉट, इक्वेशन ऑफ कंटिन्युटी. इक्वेशन ऑफ कंटिन्युटी या ठिकाणी यूज करूया. मग इक्वेशन ऑफ कंटिन्युटी काय असेल, A1 V1 इज इक्वल टू A2 V2. एरिया काय असेल त्याचा πr² एवढा एरिया असणार आहे. पाय मल्टिप्लाय बाय, आता r म्हणजे काय असतो, डायमीटर डिवायडेड बाय 2² मल्टिप्लाय बाय V1. इथं ही पाय मल्टिप्लाय बाय, इथं डायमीटर D1, इथं असेल D2/2 ब्रॅकेट स्क्वेअर मल्टिप्लाय बाय V2. इथं 1/4 दोन्ही कॅन्सल होऊन जाणार, पाय अँड पाय गेट कॅन्सल. सो D1² V1 इज इक्वल टू D2² मल्टिप्लाय बाय V2. आता D1 म्हणजे किती आहे, 8² म्हणजे किती होऊन जाणार, 64 मल्टिप्लाय बाय 0.25 म्हणजे 1/4 इज इक्वल टू D2 किती आहे, इथं असेल 4 मल्टिप्लाय बाय किती असेल V2. या ठिकाणी तुम्हाला एक व्हेलॉसिटी भेटते, इथं 16 आणि इथं असेल 4 मीटर पर सेकंड. तर बघा आता हे जे फ्लुइड आहे हे फ्लुइड आता बाहेर येत आहे. ऑब्वियसली त्याला व्हेलॉसिटी कुठली भेटली आहे, हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी. आणि ही हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी किती आलेली आहे, 4 मीटर पर सेकंड. मग आता हे झालं आपलं प्रोजेक्टाईल मोशन सारखं. मग आता तुम्ही सॉल्व्ह करू शकता ना. मग आता याची रेंज फाईंड करायची. रेंज कशी फाईंड करणार, r of x इज इक्वल टू व्हेलॉसिटी ऑफ x मल्टिप्लाय बाय टाईम.
रेंज म्हणजे व्हेलॉसिटी मल्टिप्लाय बाय टाईम, पण आता टाईम फाईंड करावं लागेल बरोबर. चला आता हे झालं असेल तुमच्याला, याला रफ करतो मी. ओके, प्रॉब्लेम इझी आहे, फक्त लक्ष द्या. सो आता ही सिच्युएशन आलेली आहे, इथून पार्टिकल निघालेला आहे, वेलॉसिटी आहे त्याच्यावरती 4 मीटर पर सेकंड, हाईट आहे 1.25 मीटर आणि यांनी कवर केलेली रेंज फाईंड करायची. सो असा हा प्रोजेक्टाईल मोशनमधला येऊन जाणार आहे. ऑब्वियसली त्याला ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲक्ट होणार आहे, तो असेल G इज इक्वल टू डाऊनवर्ड असतो, म्हणजे तो मायनस घेत असतो 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर घेऊया, 10 घेऊया. ओके, चला आता व्हेलॉसिटी तर भेटलेली आहे, आता काय फाईंड करायचं, त्याच्याला टाईम किती लागतो, इथपर्यंत पोहोचण्यासाठी टाईम किती, कसं फाईंड करणार. तर ऑब्वियसली Sx इज इक्वल टू Ux मल्टिप्लाय बाय टी प्लस हाफ ऑफ Ax मल्टिप्लाय बाय टी स्क्वेअर. आता या ठिकाणी हॉरिझॉन्टलला कुठे ॲक्सिलरेशन प्रेझेंट आहे का, नाही, ॲक्सिलरेशन प्रेझेंट नाही, त्यामुळं आपल्याला हॉरिझॉन्टल Sx फाईंड करण्यात काही अर्थ राहत नाही. मग या ठिकाणी आपण काय यूज करणार, Sy इज इक्वल टू Uy मल्टिप्लाय बाय टी प्लस हाफ ऑफ Ay मल्टिप्लाय बाय टी स्क्वेअर. आता या ऑब्जेक्टची इनिशियली व्हर्टिकली कुठे वेलॉसिटी आहे का, नाही, म्हणजे Uy इज इक्वल टू किती असेल 0. सो Sy इज इक्वल टू हाफ ऑफ Ay मल्टिप्लाय बाय टी स्क्वेअर. तुम्हाला काय फाईंड करायचं आहे, ॲक्च्युअली ती हाईट S ऑफ Y म्हणजे तुम्हाला हाईट दिली, किती आहे ती 1.25, हाफ ऑफ ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किती घेणार आणि 10, आणि तुम्हाला काय भेटेल, टाईम भेटेल. आणि हा टाईम घेऊन जातो, तो टाईम असेल ऑब्वियसली ही हाईट मायनसमध्ये, ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी मायनसमध्ये, मायनस मायनस काय होऊन जातील, मायनस का घेतली हाईट, कारण तो डाऊनवर्डला येतो आहे आणि ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी त्याला पुल करते, डाऊनवर्डला येतो म्हणजे हा ओरिजिनपासून डाऊनवर्डला खाली काय असतो मायनस, आणि ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी त्याला पुल करते, म्हणजे ती सुद्धा काय असेल मायनस, मायनस मायनस काय होऊन जाणार, प्लस होऊन जाणार. टाईम कधी मायनसमध्ये असेल का, ऑब्वियसली नाही. सो टाईम टी स्क्वेअर असेल बघा, इथं असेल 5 म्हणजे 1.25 डिवायडेड बाय 5. सो टी स्क्वेअर तुम्हाला भेटून जाणार, तो येऊन जातो 1/4 सेकंड, म्हणजेच टाईम तुम्हाला भेटतो तो येऊन जातो 1/2 सेकंड. बघा इथपर्यंत येण्यासाठी त्याला टाईम किती लागला आहे, 1/2 सेकंड, म्हणजे 0.5 सेकंड एवढा टाईम त्याला लागला. मग आता रेंज फाईंड करायची, रेंज कशी फाईंड करणार, हे झालं असेल सर्वांचं. रेंज आत्तामध्येच फॉर्म्युला घेतला ना आपण, कोणचा, R ऑफ x इज इक्वल टू व्हेलॉसिटी अलॉंग x मल्टिप्लाय बाय टाईम. सो रेंज अलॉंग x डायरेक्शन, व्हेलॉसिटी किती आहे 4, टाईम किती आला 1/2. सो R ऑफ x इज इक्वल टू आलेला आहे 2 मीटर. सो दिस इज युअर आन्सर, 2 मीटर इज युअर ॲक्च्युअल आन्सर. क्लिअर झालं सर्वांना, मी हा प्रॉब्लेम व्यवस्थित तुम्हाला समजला असेल, तुम्ही याला कंप्लीट करून घेऊ शकता. ओके, ठीक. चला मग तुमच्यासाठीचा एक प्रॉब्लेम देतो मी. आता हा प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व करायचा, तुमच्यासाठीचा होमवर्क, त्याचे फोटोज मला सेंड करायचे, ठीक आहे. शुअर ऑप्शन नाही आहे, तुम्ही सॉल्व करायचं आणि मला सेंड करायचं. सो सेम आहे, हा एक कंटेनर आहे, त्यानंतर हा एक एरिया ऑफ क्रॉस सेक्शन असेल आणि इथे एक एरिया ऑफ क्रॉस सेक्शन असणार आहे. याची जी डायमीटर दिलेली आहे ती डायमीटर आहे 4 मिलीमीटर स्क्वेअर. काम करू, ठीक. याचा जो डायमीटर दिलेला आहे ती 4 मिलीमीटर आहे आणि याची जी डायमीटर आहे ती आहे 8 मिलीमीटर, ठीक आहे. डायमीटर तुम्हाला भेटलं. त्यानंतर यामधून एंटर होताना जी स्पीड आहे, वेलॉसिटी घेऊया 4, ठीक आहे. काम करू 6 मीटर पर सेकंड. वेलॉसिटी V1 आहे, तुम्हाला विचारलं आहे V2 किती असेल. सो दे आस्किंग अबाउट व्हॉट इज द वेलॉसिटी ऑफ सेकंड. जमेल हा तुमच्यासाठीचा होमवर्क आहे, काय राहिलं याच्यात, नाही. इक्वेशन ऑफ कंटिन्युटी वापरा आणि सॉल्व करा, जमेल, कन्फर्म, रफ करू, चला पुढे. सो दिस इज अबाउट दी होल सिच्युएशन्स, इक्वेशन ऑफ कंटिन्युटी. या इक्वेशन ऑफ कंटिन्युटीमध्ये आपण सिंपल सांगू शकतो की एरिया हा वेलॉसिटीला कसा इफेक्ट करू शकतो. एरिया जर कमी झाला तर ऑब्वियसली वेलॉसिटी वाढू शकते म्हणजे वाढतेच, ठीक आहे. सो नेक्स्ट टॉपिक इज बर्नौलीज थेरम, बर्नौलीज इक्वेशन, बर्नौलीज इक्वेशन.
और बर्नौलीज थेरम पण आहे. आता हा थेरम काय सांगतो ते बघूया. आता हा बर्नौलीज थेरम काय असतो ते समजून घेऊया. ठीक आहे, ओके. आता बर्नौलीज थेरमने सांगितलं आहे इट गिव्स दी प्रूफ ऑफ मेकॅनिकल एनर्जी. इट गिव्स दी स्टेटमेंट म्हणतो, गिव्स दी स्टेटमेंट ऑफ मेकॅनिकल कॉन्झर्वेशन ऑफ मेकॅनिकल एनर्जी. कॉन्झर्वेशन ऑफ मेकॅनिकल एनर्जी. याने असं सांगितलं की ज्यावेळेस लिक्विड फ्लो होत असेल, लिक्विड फ्लो होत असताना ईच अँड एव्हरी पॉईंटला जे काही प्रेशर असेल, त्याच्यानंतर प्रेशर, पोटेन्शियल एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम आणि कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम हे सगळ्या ठिकाणी काय असणार आहे, या सगळ्यांचे ॲडिशन काय असेल, कॉन्स्टंट असेल. व्यवस्थित समजून सांगतो बघा. बर्नौलीज इक्वेशननी काय सांगितलं, ते कॉन्झर्वेशन ऑफ मेकॅनिकल एनर्जीचं स्टेटमेंट सांगितलं. ते स्टेटमेंट काय सांगतं, ईच अँड एव्हरी पॉईंट ऑफ दी फ्लो ऑफ फ्लुइड its mechanical energy is conserved. ओके. मग मेकॅनिकल एनर्जी कुठल्या येऊ शकता, विचार करा. कुठल्या कुठल्या एनर्जीज येऊ शकता. ऑब्वियसली कुठली एनर्जी असेल बघा, ज्यावेळेस हे लिक्विड फ्लो होतंय त्यावेळेच्या सिच्युएशन्स एकदा समजून घेऊया. लिक्विड फ्लो होत असताना व्हेलॉसिटी तर ऑब्वियसली चेंज होणार आहे, पण ज्यावेळेस लिक्विड फ्लो होतं त्यावेळेस तुम्ही काहीतरी फोर्स अप्लाय करता ना. मग फोर्स काहीतरी एरियावरती अप्लाय केला आणि ड्यू टू फोर्स मल्टिप्लाय बाय एरिया प्रेशर डिफरन्स और प्रेशर इट विल बी डेव्हलप. इथं कुठे प्रेशर क्रिएट झाला आणि बिकॉज ऑफ दॅट प्रेशर जे काय फ्लुइड असेल ते फ्लुइड काय होणार आहे, फ्लो होणार आहे. बरोबर. त्यानंतर हा जो कंटेनर तुम्ही काहीतरी हाईटवरती ठेवला असेल ना, मग हाईटवरती ठेवला म्हणजे तिथे एनर्जी आली. कुठली एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी. पहिली मेकॅनिकल एनर्जी भेटली. कुठली आली, पोटेन्शियल एनर्जी. ठीक आहे. पुढं प्रेशर अप्लाय केला आहे. कुठल्या प्रेशर कशावरती अप्लाय केला आहे, एरियावरती. बघा प्रेशर इज इक्वल टू काय असतो, फोर्स अपॉन एरिया. एका पर्टिक्युलर फोर्सवरती तुम्ही जर एरिया अप्लाय केला तर तुम्हाला काय भेटेल, प्रेशर. म्हणजे या ठिकाणी हे फ्लुइड पुढं जात आहे म्हणजे ते काहीतरी काम करते, म्हणजे या ठिकाणी वर्क डन आला. वर्क डन. फोर्स मल्टिप्लाय बाय डिस्प्लेसमेंट. फोर्स काय येऊन जातो, प्रेशर मल्टिप्लाय बाय एरिया मल्टिप्लाय बाय लेंथ. व्हॉट इज एरिया मल्टिप्लाय बाय लेंथ, व्हॉल्यूम. सो वर्क डन आलं प्रेशर आणि व्हॉल्यूमच्या टर्म्समध्ये, याला म्हणायचं असतं प्रेशर एनर्जी. चला दुसरी एनर्जी भेटली. जसं वर्क डनला आपण म्हणतो ना पोटेन्शियल एनर्जी, स्टोअर इन द फॉर्म ऑफ पोटेन्शियल एनर्जी. या ठिकाणी हे केलेलं काम कशाच्या फॉर्ममध्ये स्टोअर होणार आहे, प्रेशर एनर्जीच्या फॉर्ममध्ये स्टोअर होणार आहे. सो दिस इज द प्रेशर एनर्जी. ही झाली त्याच्यावरली प्रेशर एनर्जी. प्रेशर कशामुळे अप्लाय झालं, फोर्समुळे. फोर्सनी पर्टिक्युलर एरियावरती हा फोर्स अप्लाय केला आणि बिकॉज ऑफ दॅट फ्लुइड ट्रॅव्हलिंग सम डिस्टन्स, हाऊ मच, रिअली एवढं डिस्टन्स त्यांनी कव्हर केलं, ट्यूबच्या लेंथ एवढं डिस्टन्स त्यांनी कव्हर केलं. अँड बिकॉज ऑफ दॅट एरिया मल्टिप्लाय बाय लेंथ it is called as a volume and pressure energy is called as a pressure multiplied by volume. क्लिअर झालं सर्वांना. ओके. प्रेशर एनर्जी भेटली, पोटेन्शियल एनर्जी भेटली. ऑब्वियसली या हाईटवरती आता पुढे या ठिकाणी जर याची आपण हाईट इन्क्रीज केली, अशी हाईट जर इन्क्रीज केली, बरोबर, आता हाईट डिफरन्स क्रिएट झाला. मग या ठिकाणचा एरिया, यामधून फ्लो होणारी व्हेलॉसिटी V1 आणि यामधून फ्लो होणारी व्हेलॉसिटी V2. एरिया डिफरन्स क्रिएट झाला म्हणजे व्हेलॉसिटीमध्येही डिफरन्स आला. त्यानंतर मास आहे त्यामुळे इथं कोणची एनर्जी येणार आहे, कायनेटिक एनर्जी. इथून एंटर होणारं जे काही फ्लुइड असेल त्याची व्हेलॉसिटी आणि यामधून बाहेर पडणारी त्याची व्हेलॉसिटी डिफरंट आली. मासही आहे, व्हेलॉसिटी आहे, मग कुठली एनर्जी आली, कायनेटिक एनर्जी. सो तीन एनर्जी ह्या कॉन्झर्व होणार आहे. या तिन्ही एनर्जीची ॲडिशन जी असेल तेच आपल्याला सांगतं की ईच अँड एव्हरी पॉईंट बर्नौलीज इक्वेशननी किंवा बर्नौलीज थेरमनी काय सांगितलं, प्रेशर एनर्जी और वी कॉल्ड एज अ प्रेशर ऑफ द फ्लुइड, पोटेन्शियल एनर्जी ऑफ द फ्लुइड
and kinetic energy of the fluid, the sum of pressure, potential energy and kinetic energy each and every point of the flow of the fluid is constant. फ्लो ऑफ द फ्लुइडमध्ये ह्या तिघांची जी ॲडिशन असेल ती प्रत्येक पॉईंटला काय असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. म्हणजे या ठिकाणी जर आलात आणि या ठिकाणी तुम्ही प्रेशर, पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी जर फाइंड केली आणि या ठिकाणी जर आला प्रेशर, पोटेन्शियल एनर्जी, कायनेटिक एनर्जी जर फाइंड केली, या तिघांची ॲडिशन काय असेल, सेमच असेल, कुठेही चेंजेस होणार नाही, कॉन्स्टंट असेल. हे कोणी सांगितलं, बर्नौलीज इक्वेशन. मग आता याच्यावाली पहिल्यांदा आपण कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी आणि प्रेशरविषयी माहिती करून घेऊया. ठीक आहे, हे तुमचं झालं असेल. फक्त एवढं एक स्टेटमेंट लिहा, जास्त काही नाही आहे, एवढं एक स्टेटमेंट लिहा, मग पुढे मी चालतो. हे स्टेटमेंट झालं असेल सर्वांचं. ओके, चलो नेक्स्ट. आता सगळ्यात सुरुवातीला आपण घेणार आहोत कायनेटिक एनर्जी किती असेल. सो फर्स्ट ऑफ ऑल ऑब्वियसली इट इज आयडियल फ्लुइड. हे काय असेल, आयडियल फ्लुइड असेल. या आयडियल फ्लुइडमध्ये फ्लुइडच्या प्रॉपर्टीज आपण घेतल्या आहे. फ्लुइडचा फ्लो कसा पाहिजे, स्टडी पाहिजे. फ्लुइड कसं पाहिजे, इनकम्प्रेसिबल पाहिजे. अजून फ्लुइड जे असेल नॉन विस्कस पाहिजे आणि इरोटेशनल पाहिजे. या फ्लुइडच्या आयडियल फ्लुइडच्या कंडिशन आहे. सो फर्स्ट वन कायनेटिक एनर्जी. सो फर्स्ट वन इज कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी काय असेल, ऑब्वियसली हाफ ऑफ m मल्टिप्लाय बाय v स्क्वेअर. नेक्स्ट कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम. एका युनिट व्हॉल्यूमला किती कायनेटिक एनर्जी असेल. सो या ठिकाणी म्हणणार आपण कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम. काय करता मग, कायनेटिक एनर्जी किती आहे, हाफ ऑफ m मल्टिप्लाय बाय v स्क्वेअर. ही व्हेलॉसिटी आहे, मल्टिप्लाय बाय डिवायडेड बाय व्हॉल्यूम, आणि मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम म्हणजे काय असतं, डेन्सिटी. सो कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम किती येऊन जाते, हाफ ऑफ रो मल्टिप्लाय बाय व्हेलॉसिटी, रो मल्टिप्लाय बाय v स्क्वेअर. हे झालं इक्वेशन 1. दिस इज द व्हेलॉसिटी, व्हेलॉसिटी स्क्वेअर. हे झालं इक्वेशन 1. झाली कायनेटिक एनर्जी भेटली. कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम. एका युनिट व्हॉल्यूमला किती कायनेटिक एनर्जी, हाफ ऑफ रो मल्टिप्लाय बाय v स्क्वेअर. ओके, ठीक आहे. आता पुढचे पॉईंट्स आहे. नेक्स्ट पॉईंट पोटेन्शियल एनर्जी. सो सेकंड इज पोटेन्शियल एनर्जी. एक कायम स्वरूपी लक्षात घ्या, आत्ता सध्या मी बर्नौलीज थेरमसाठी लागणार बेसिक बघतोय. अजून कुठेही मी याच्यावर स्टेटमेंट किंवा थेरमला सुरुवात केलेली नाही. ठीक आहे, आता फक्त मी याच्यावर बेसिक रिक्वायरमेंट आहे ती बघतोय. पुढे आहे पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी किती असते, mgh एवढी. पोटेन्शियल एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम किती येऊन जाणार आहे, mgh डिवायडेड बाय व्हॉल्यूम. अगेन मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम म्हणजे काय असतं, डेन्सिटी. सो पोटेन्शियल एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम असते ρgh एवढी. आठवतंय कुठेतरी प्रेशर असेल, हे प्रेशर इज इक्वल टू ρgh येत असेल, कुठं आठवलं असेल, बरोबर. त्याला म्हणायचं असतं पोटेन्शियल एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम. भेटलं सर्वांना, पोटेन्शियल एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम. चालायचं पुढे. ओके, नेक्स्ट आहे पोटेन्शियल एनर्जी झालं. आता नेक्स्ट आहे प्रेशर एनर्जी. आत्ताच घेतलं आहे आपण. प्रेशर एनर्जी काय असते, सो प्रेशर एनर्जी. चला, प्रेशर एनर्जी इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ वर्क डन. हे वर्क डन किती असतं, अप्लाइड फोर्स मल्टिप्लाय बाय कवर केलेलं डिस्टन्स. फोर्स म्हणजे प्रेशर मल्टिप्लाय बाय एरिया मल्टिप्लाय बाय डिस्टन्स. अँड व्हॉट इज एरिया मल्टिप्लाय बाय डिस्टन्स, एरिया मीटर स्क्वेअर, डिस्टन्स मीटर, मीटर क्यूब म्हणजे ते काय असतं, व्हॉल्यूम. सो वी गेट प्रेशर एनर्जी. किती आलं प्रेशर एनर्जी, प्रेशर एनर्जी किती आली, प्रेशर मल्टिप्लाय बाय व्हॉल्यूम. त्याला मी सिंपल म्हणतो PV. आयडियल गॅस इक्वेशनमध्ये घेतला असेल ना, PV इज इक्वल टू nRT. इथं आलं प्रेशर मल्टिप्लाय बाय व्हॉल्यूम. ओके, ठीक आहे. आता प्रेशर एनर्जी इन युनिट व्हॉल्यूम. प्रेशर एनर्जी युनिट व्हॉल्यूमला किती असेल, पर युनिट व्हॉल्यूम. प्रेशर एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम किती असेल, PV डिवायडेड बाय व्हॉल्यूम V. आता हे V म्हणजे काय आहे, व्हॉल्यूम. हे सुद्धा काय आहे, व्हॉल्यूम. व्हॉल्यूम डिवायडेड बाय व्हॉल्यूम दोन्ही काय होऊन जातील, कॅन्सल. म्हणजे प्रेशर एनर्जी. सो वी गेट प्रेशर एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम इज इक्वल टू असेल P. दिस इज सिम्पली कॉल्ड ॲज अ प्रेशर. युनिट व्हॉल्यूमला एवढं प्रेशर असेल, किती, P एवढं प्रेशर असेल. सगळ्या गोष्टी समजल्या.
ओके, कायनेटिक एनर्जी लक्षात आली, हाफ ऑफ m मल्टिप्लाय बाय व्ही स्क्वेअर, कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम हाफ ऑफ रो मल्टिप्लाय बाय व्ही स्क्वेअर. पुढे असेल पोटेन्शियल एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम हा रो जी याची एवढे येऊन जाते, आणि नेक्स्टला लास्टला म्हणजे पोटेन्शियल एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम ते येऊन जातं पी एवढं. ठीक आहे, चला पुढे. आता ॲक्च्युअल आपण बर्नौलीज थेरमला सुरुवात करणार आहोत. सो आता याचा थेरम काय तो सांगतो ते समजून घेऊया. हे इक्वेशन्स अजून बर्नौलीज इक्वेशन मी घेतलेलं नाही आहे, फक्त आता बेसिक क्रायटेरिया मी घेतलेला आहे. आता मी घेतोय थेरम काय आहेत इथे. अकॉर्डिंग टू बर्नौलीज थेरम यांनी काय सांगितलंय, तर याचं म्हणणं असं आहे की ज्या वेळेस फ्लुइड हे एखाद्या ट्यूबमधून फ्लो होत असेल, इज पासिंग थ्रू दी ट्यूब, दी सम ऑफ प्रेशर, पोटेन्शियल एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम अँड कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम इज कॉन्स्टंट ईच अँड एव्हरी पॉईंट. यांची ॲडिशन काय असेल, कॉन्स्टंट असेल, जे मी मागे सांगितले. प्रेशर, पोटेन्शियल एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम आणि कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम या सगळ्यांची जी सम असेल, जी ॲडिशन असेल, ती काय असणार आहे, प्रत्येक पॉईंटला कॉन्स्टंट असेल. ठीक आहे, सो याचं स्टेटमेंट घेऊया. अकॉर्डिंग टू बर्नौलीज थेरम, when the fluid is passing into the tube, the sum of pressure, पुढे काय असणार आहे, पोटेन्शियल एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम, कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम is same in each and every point, same in each point of the tube. That is addition pressure ची, addition potential energy per unit volume ची, addition half of म्हणजे कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम ची, ही काय असते, कॉन्स्टंट असते. हे तर याच्यावर स्टेटमेंट आहे. बरोबर, स्टेटमेंट समजलं, इक्वेशन समजलं. प्रेशर रो जी एस पोटेन्शियल एनर्जी, ॲडिशन प्रेशरची, ॲडिशन पोटेन्शियल एनर्जी पर युनिट व्हॉल्यूमची आणि ॲडिशन कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूमची, या सगळ्यांची ॲडिशन प्रत्येक पॉईंटला काय असेल, कॉन्स्टंट असेल. आता आपल्याला याच्यावर प्रूफ घ्यायचं आहे. हे थेरम तुम्ही कंप्लीट करून घ्या 2 मिनिटात, झालं असेल कन्फर्म. ओके, चलो नेक्स्ट. आता याच्यावर बर्नौलीज इक्वेशन्सला आपण सुरुवात करणार आहोत. हा पॉईंट्स बोर्डसाठी पण आहे, मेन्ससाठी पण आहे, म्हणजे याचं जे प्रूफ आहेत. सो हिअर इज प्रूफ. जेईसाठी सुद्धा आहे, प्लस ॲडव्हान्ससाठी सुद्धा आहे, नीटसाठी सुद्धा आहे, कोणी नीटची तयारी करत असेल तर. त्यानंतर IIT साठी तर आहेच ऑब्वियसली, मेन्ससाठी पण आहे आणि ॲडिशनल बोर्डसाठी सुद्धा आहे, सगळ्यांसाठी. मग आता याचा प्रूफ आपल्याला घ्यायचं. प्रूफ कसं घेणार बघा. सो प्रूफ घ्यायचं म्हणजे एक डायग्राम काढावी लागते. ही अशी डायग्राम आहे. दिस इज द रेफरन्स पॉईंट, वी कॉल एज दिस इज द ग्राउंड. नेक्स्ट हिअर इज द एरिया, याच्यामधून वॉटर काय होणार आहे, फ्लो होणार आहे. हा एवढा एरिया असेल, याला म्हणतो मी बी. यामधून वॉटर फ्लो होणार आहे, वेलोसिटी असेल v1 एवढी. त्यानंतर यावरती प्रेशर ॲक्ट होणार आहे, प्रेशर असेल p1 एवढं. बरोबर. त्यानंतर यामधून वॉटर आहे जे बाहेर येणार आहे, इथला एरिया असेल तो एरिया म्हणतो मी c. यावरती जे प्रेशर ॲक्ट होणार आहे ते प्रेशर असेल p2. यामधून जे फ्लुइड बाहेर पडणार आहे त्याची वेलोसिटी असेल v2. याच्यावरची जी हाईट आहे ती हाईट आहे h1 एवढी आणि इथं हाईट आहे h2 एवढी. ओके, मग सिंपल काय म्हणणार, कन्सिडर अ स्टेडी फ्लुइड, नॉन विस्कस, इनकम्प्रेसिबल फ्लुइड आर फ्लोइंग इन टू द ट्यूब विच इज
height H1 and H2 from the reference point. Then the pressure act on B is P1 and pressure act on C is P2. Fluid flowing with the velocity V1 at the point A, or fluid is entering the velocity V1 at area of cross section. We call as this area of cross section is A1 and this area of cross section A2. So fluid entering the area of cross section at point B, A1 is V1, and leaving the at point C having the area of cross section A2 with the velocity V2. क्लिअर झालं? हे तुम्ही नोट डाऊन करू शकता, हे तर तुम्हाला बुक्समध्ये दिलं आहे. आता या ठिकाणी वर्क डन किती असेल फर्स्ट पॉईंट मी फाइंड करतो. सो वर्क डन इन फ्लोइंग फ्लुइड इज, आता हे वर्क डन मी पहिल्यांदा सगळ्यात सुरुवातीला फाइंड करतो. हे चेंज इन वर्क डन किती असेल? वर्क डन इज इक्वल टू फोर्स मल्टिप्लाय बाय एरिया, म्हणजे प्रेशर मल्टिप्लाय बाय एरिया मल्टिप्लाय बाय लेंथ. आता लेंथ म्हणजे ह्या प्रत्येक पार्टिकलने किती डिस्टन्स कव्हर केलं ते. मग हा प्रत्येक पार्टिकल ज्यावेळेस इथून जाणार आहे त्याची वेलॉसिटी असेल V1 मल्टिप्लाय बाय डेल्टा टी एवढे, आणि इथूनही जाणार आहे त्यावेळेस त्याची वेलॉसिटी असेल V2 मल्टिप्लाय बाय डेल्टा टी एवढं. हे घेतलं आहे आपण, म्हणजे वर्क डन येऊन जातं प्रेशर मल्टिप्लाय बाय A1 मल्टिप्लाय बाय V1 डेल्टा टी, इक्वेशन 1. हे झालं वर्क डन 1, हे झालं वर्क डन 2. इथं असेल प्रेशर P1, इथं असणार आहे प्रेशर P2, A2 मल्टिप्लाय बाय V2 मल्टिप्लाय बाय डेल्टा टी. दिस A1 V1 डेल्टा टी, A2 V2 डेल्टा टी, दिट इज कॉल्ड ॲज अ, याला ऑब्वियसली म्हणत असतं आपण व्हॉल्यूम. म्हणजे W1 इज इक्वल टू प्रेशर P1 मल्टिप्लाय बाय चेंज इन व्हॉल्यूम अँड W2 इज इक्वल टू प्रेशर P2 मल्टिप्लाय बाय चेंज इन व्हॉल्यूम. मग रेट ऑफ चेंज ऑफ वर्क डन किती असेल? W1 मायनस W2 इज इक्वल टू येऊन जातो P1 मायनस P2 मल्टिप्लाय बाय काय असेल? डेल्टा V. याला काय म्हणणार? दिस इज द रेट ऑफ चेंज ऑफ काय? वर्क डन. किती आला? रेट ऑफ चेंज ऑफ वर्क डन W1 मायनस W2 इज इक्वल टू P1 मायनस P2 डेल्टा V. ओके, क्लिअर झालं? ओके, हे झालं त्याच्यावालं वर्क डन विषयी. ठीक आहे, हे तुम्ही कंप्लीट करून घेऊ शकता. मी या ठिकाणी त्याला रेट ऑफ चेंज ऑफ वर्क डन घेतो, डेल्टा W इज इक्वल टू P1 मायनस P2 मल्टिप्लाय बाय डेल्टा V. दिस इज इक्वेशन 1. ओके, आता हे वर्क डन फाईन केलं. नेक्स्ट पॉईंट आहे याच्यावरती कायनेटिक एनर्जी, किंवा सिंपल फाईन करूया पोटेन्शियल एनर्जी किती असेल. सेकंड, चेंज इन पोटेन्शियल एनर्जी इज, चेंज इन पोटेन्शियल एनर्जी इज. मग चेंज इन पोटेन्शियल एनर्जी म्हणजे डेल्टा P डॉट E इज इक्वल टू mg मल्टिप्लाय बाय ऑब्वियसली H2 मायनस काय असेल? H1. हे झालं इक्वेशन सेकंड, बरोबर आहे ना? H2 मायनस H1, हाईट डिफरन्स म्हणजे चेंज इन काय असेल? पोटेन्शियल एनर्जी. थर्ड पॉईंट आहे चेंज इन कायनेटिक एनर्जी, चेंज इन कायनेटिक एनर्जी. मग चेंज इन कायनेटिक एनर्जी किती असेल सांगा? चला, चेंज इन कायनेटिक एनर्जी हाफ ऑफ m मल्टिप्लाय बाय बाहेर पडणारी वेलॉसिटी V2, एंटरिंग होणारी वेलॉसिटी काय असेल? फायनल मायनस इनिशियल, म्हणजे V2 स्क्वेअर मायनस V1 स्क्वेअर. इक्वेशन काय असेल? 3. ओके, सो नेट वर्क डन. नेक्स्ट, नेट वर्क डन इज, or we called as a conservation of mechanical energy by the law of conservation of काय असेल? मेकॅनिकल एनर्जी. हे कॉन्झर्वेशन ऑफ मेकॅनिकल एनर्जी किती होऊन जातं? चेंज इन वर्क डन इज इक्वल टू चेंज इन पोटेन्शियल एनर्जी प्लस चेंज इन कायनेटिक एनर्जी. मग वर्क डनचं पहिलं इक्वेशन किती आलं आहे? P1 मायनस P2. पोटेन्शियल एनर्जी किती आली? mg मल्टिप्लाय बाय H2 मायनस H1. आणि कायनेटिक एनर्जी किती आली? हाफ ऑफ m मल्टिप्लाय बाय V2 स्क्वेअर मायनस V1 स्क्वेअर. बरोबर, सॉरी इथं डेल्टा V राहतो, P1 मायनस P2 डेल्टा V. आता हा डेल्टा V मी प्रत्येक ठिकाणी काय करतोय? डिवाइड करतोय. मग मास अपॉन व्हॉल्यूम डेन्सिटी, मास अपॉन व्हॉल्यूम काय? डेन्सिटी. हे झालं असेल ना तुमच्याकडे. सो नेक्स्ट, मास अपॉन व्हॉल्यूम म्हणजे काय असणार आहे? P1 मायनस, या ठिकाणी येऊन जातं P1 मायनस P2
इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम म्हणजे रो जी मल्टीप्लाय बाय H2 मायनस H1 प्लस अगेन मास अपॉन व्हॉल्यूम म्हणजे हाफ ऑफ रो मल्टीप्लाय बाय V2 स्क्वेअर मायनस V1 स्क्वेअर. आलं कन्फर्म. ओके, आता काय करणार, सिम्प्लिफाय करूया. रो GH1 इथं हाफ ऑफ रो V1 स्क्वेअर याला इकडे घेऊन येतो आणि म्हणजे P1 प्लस रो GH1 प्लस काय असणार आहे हाफ ऑफ रो मल्टीप्लाय बाय V1 स्क्वेअर इज इक्वल टू P2ला तिकडे घेऊन गेलो तर काय होणार आहे P2 प्लस रो GH2 प्लस हाफ ऑफ रो V2 स्क्वेअर. आलं आपलं बर्नौलीज इक्वेशन. आलं की नाही बघा. बघा कुठल्याही पॉईंटवरती पॉईंट कोणचा हा असेल, हा पॉईंट बी असेल. दिस इज द प्रेशर, पोटेन्शियल एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम, कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम ॲक्टिंग ऑन पॉईंट बी. दिस इज प्रेशर, potential energy per unit volume, kinetic energy per unit volume acting on point C. Both are equal. आले इक्वल. कसे इक्वल आले बघा ना. प्रेशर ॲक्ट होणारं बी वरती आणि प्रेशर ॲक्ट होणारं सी वरती सेम आहे. रो GH1 H2 हाफ ऑफ रो V1 स्क्वेअर ह्या तिघांचे ॲडिशन आणि ह्या तिघांचे ॲडिशन, याची ॲडिशन आणि याची ॲडिशन दोन्ही काय येणार आहे इक्वल येणार आहे. सो सिंपल आपण म्हणणार P प्लस रो GH प्लस हाफ ऑफ रो V स्क्वेअर ऑल आर कॉन्स्टंट अँड दिस इज द, हे दोन्ही काय असतं, दिस इज दी बर्नौलीज इक्वेशन. दिस इज द बर्नौलीज इक्वेशन. सो तुमच्या लक्षात आलं असेल कोणचं इक्वेशन आहे, P प्लस ॲडिशन प्रेशरची, ॲडिशन पोटेन्शियल एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम आणि ॲडिशन कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम, या सगळ्यांची ॲडिशन काय असते कॉन्स्टंट असते. हे झालं बर्नौलीज इक्वेशन. क्लिअर झालं सर्वांना. होप सो सगळ्यांना आजचं लेक्चर व्यवस्थित समजलं असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. पुढची महत्त्वाची गोष्ट, सगळ्यांनी व्यवस्थित लेक्चर बघा. जे डाऊट्स असतील ते डाऊट्स व्यवस्थित सेंड करत चला. उद्या आपल्याला याच्यावरती काही ॲप्लिकेशन्स घ्यायचे आहेत, त्यामुळे सगळ्यांनी प्रिपेअर राहा. ओके, काही डाऊट असेल तर विचारा. थँक्यू.